नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने आदि, मध्य व अंतिमही असा विश्व कल्याणकारी जो सद्धम्म दिला आणि या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा आर्य सावक संघ, बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन महान अशी धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, आमचं जग बदलून गेलं, असा जग बदलणारा बाप माणूस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित समक्ष सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मी मंगलाची कामना करतो आणि नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक उपासक यांनाही मी मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज 31 जानेवारी ही जी तारीख आहे, मूकनायक जे पाक्षिक आहे, वर्तमानपत्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याची छपाई केली, ज्याचं संपादन केलं, एक उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून सुद्धा बाबासाहेबांची एक भूमिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्या पहिल्या पाक्षिक वर्तमानपत्राला जी सुरुवात केली ती म्हणजे मूकनायक। आज 31 जानेवारीच्या निमित्तानं हा मूकनायक दिवस म्हणून आपण साजरा करत असतो। ज्या मूकनायकांनी जे हजारो वर्षापासून जे मूक होते, ज्याची वाचा मूक होती, म्हणजे सरळ ज्यांना तोंड असून बोलता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं आणि कान असून ऐकता येत नव्हतं, ताठ मानेनं जगता येत नव्हतं, अन्याय अत्याचार झाला तरी त्याच्या विरोधात बोलता येत नव्हतं। तर ही जी मनुस्मृतीची जी जाचक बंधनं आहे, तर या संदर्भात हा मूकनायक दिवसाच्या मूकनायक ते पाक्षिक त्या वर्तमानपत्र बाबासाहेबांनी जे सुरू केलं होतं त्या मूकनायकाच्या इतिहासाचा आपण आढावा घेऊया, त्याची माहिती जाणून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, एखाद्या देशाला जर गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज किंवा ते लोक आपोआप गुलाम होत असतात। आणि म्हणून या भारत देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। आणि म्हणून त्याला श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती असंही म्हटल्या जातं। हाच इतिहास आहे। श्रमावर जगणारी
शरीराला आणि स्वतःच्या मनालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती, आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजे ऐत खाऊ संस्कृती. दुसऱ्या म्हणजे एकाने श्रम करावे म्हणजे दुसऱ्याच्या श्रमावर जगणे, हा आहे ब्राह्मणांचा व्यवसाय. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. तर आपण या मूकनायकाच्या इतिहासाचा आढावा घेत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, खरे राष्ट्रपिता कोण आहे? ज्योतिराव फुले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा जे निधन झालं, त्यांना अर्धांग वायू झाला होता. ज्योतिबा फुलेंचा अर्धांग वायू झाला होता त्यांना, आणि अर्धांग वायूमध्ये सावित्री आईंनी त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. अंतिम संस्कारही सावित्री आईच्याच हस्ते झाला. तर ज्योतिबा फुलेंचं जे निधन झालं ती तारीख आहे, ते वर्ष आहे 1890 मध्ये. 1890 मध्ये ज्योतिबा फुलेंचं निधन झालं. आणि तुम्हाला माहित आहे 1891 मध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. लक्षात घ्या, 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म तर झाला, म्हणजे 1890 मध्ये ज्योतिबा गेले आणि 1891 मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. या 1891 मध्येच श्रीलंकेमधून देवमित्र अनागारिक धम्मपाल भारतामध्ये सुद्धा आले. ही योगायोगाची गोष्ट आहे. तर जी जाती व्यवस्था आहे किंवा जी वर्ण व्यवस्था आहे, पोटजाती व्यवस्था आहे, या भारत देशाला जे जातीपातीचं जे एक राजकारण म्हणतो किंवा जातीपातीमध्ये हा जो भारत देश विभागलेला आहे, जगाच्या पाठीवर भारत सोडून कुठेही जाती, पोटजाती, वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, विषमता तुम्हाला दिसणार नाही. रंगभेद असू शकतो, वर्णभेद असू शकतो. आपण काळे गोरे निग्रोचं आफ्रिकेतलं आपण ते पाहिलं, नेल्सन मंडेलाचं वगैरे. पण भारतामध्येच ही जाती व्यवस्था आहे. तर जगामध्ये सर्वप्रथम जाती व्यवस्थेवर खूप कमी लोकांना माहित आहे. मी याही आधी सांगितलं, ब्राह्मणी जाती व्यवस्थेवर, वर्ण व्यवस्थेवर पहिल्यांदा जर कोणी बंड पुकारला असेल तर बुद्धाने. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या, सम्राट कनिष्काच्या काळामध्ये एक महाकवी ज्यांची 4थ्या धम्म संगीतीमध्ये उपस्थिती होती, त्या भिक्खूचं नाव आहे अश्वघोष. काय नाव आहे? अश्वघोष. या अश्वघोष भिक्खूने, तो महाकवी होता, उत्कृष्ट गायक होता, वीणा वादकही होता अश्वघोष भिक्खू. या अश्वघोष भिक्खूचं एक पुस्तक आहे बुद्धचरित. जे बुद्धचरित पुस्तक बाबासाहेबांनी वाचलं आणि बुद्ध आणि धम्मामध्ये त्याचे काही संदर्भ सुद्धा दिलेले आहे. लक्षात येते का तुम्हाला? तर या बुद्धघोष भंतेजींनी बुद्धचरित्र सोबतच सारीपुत्त प्रकरण हेही एक ग्रंथ लिहिला होता, आणि आणखी एक ग्रंथ लिहिला होता सौंदरानंद, आणि एक आणखी ग्रंथ लिहिला, त्याचं नाव होतं वज्रसूची. नाव तुम्हाला थोडस आगळं वाटेल. हा वज्रसूची ग्रंथ ब्राह्मणी वर्णव्यवस्थेवर प्रहार करणारा ग्रंथ होता, आणि तो अश्वघोष भिक्खूंनी लिहिलेला होता. वज्रसूची नावाचा छोटासा ग्रंथ तुम्हाला मराठी अनुवाद मध्ये रूपा कुलकर्णी बोधी यांनी लिहिलेला आहे. तुम्ही तो मागून घेऊ शकता. कोणता ग्रंथ आहे? छोटासा वज्रसूची. हा वज्रसूची ग्रंथ संत तुकोबारायाच्या हातात त्यांच्या शिष्यांकडून पडलेला होता, बहिणाबाई, संत बहिणाबाईच्या हातातून. आणि हाच ग्रंथ वज्रसूची ज्योतिबा फुलेंच्या सुद्धा हातामध्ये पडलेला होता. कोणाचा? भिक्खू अश्वघोषाचा बौद्ध ग्रंथ वज्रसूची. हाच ग्रंथ ज्योतिबा फुलेंच्या हातामध्ये पडला होता. आणि हाच ग्रंथ ज्योतिबा फुलेंनी तात्या पडवळ नावाच्या एका आपल्या अनुयायाला त्या वज्रसूची ग्रंथाचा मराठी अनुवाद करायला सांगितलं, आणि त्या ग्रंथाचं वज्रसूची नाव मराठीमध्ये जातीभेद विवेकसार असं ते नाव पडलं होतं. तर याची सुरुवात बुद्धापासून, भिक्खू अश्वघोष पासून तर होतेच, आणि नंतरच्या काळामध्ये जे काही संत होते, चोखामेळा वगैरे, तुकोबाराय यांनी सुद्धा जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, जे काही उच्च नीचता आहे याच्यावर प्रहार हल्ले केलेले होते. सर्व संतांच्या हत्या ब्राह्मणांनीच केलेल्या आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातले जेवढे काही संत आहे, तर ज्योतिबांच्या नंतर या वर्ण व्यवस्थेवर, या ब्राह्मणी व्यवस्थेवर, या चातुर्वर्ण व्यवस्थेवर, या उच्च नीचतेवर, या विषमतेवर एक माणूस दुसऱ्या माणसाला नीच मानत आहे आणि एक माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आहे. या संदर्भात पहिल्यांदा
ज्योतिबा फुलेने लिखाण केलं. आता ज्योतिबा फुलेंवर कोणाचा प्रभाव होता मी तुम्हाला सांगितलंय. एक, त्यांनी अश्वघोषाचं वज्रसूची हे एक पुस्तक वाचलं होतं, बौद्ध ग्रंथ. आणि ज्योतिबा फुलेंनी आणखी एक राईट्समॅन नावाचे एक पुस्तक त्यांनी वाचलं होतं. त्याचे लेखक होते थॉमस पेन. याचा मराठी अनुवाद तुम्हाला हिंदी अनुवादही भेटल. तर या थॉमस पेन नावाच्या विचारवंताचे एक पुस्तक ज्योतिबा फुलेने वाचलं होतं, राईट्समॅन. तर हे दोन पुस्तकं ज्योतिबा फुलेंच्या मनावर त्यांचा खूप मोठा एक प्रभाव होता. तसा संत साहित्यांचाही त्यांच्यावर काय होता, प्रभाव होता. तर ज्योतिबा फुलेंनी वर्ण व्यवस्थेवर, जाती व्यवस्थेवर, पोटजाती व्यवस्थेवर आणि ब्राह्मणशाहीच्या या जहरी विषमतेवर पहिल्यांदाच लिखाण केलं, ते पुस्तकांद्वारे. आता ज्योतिबा फुलेंचं पहिलं जे पुस्तक आहे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे गुलामगिरी. कोणतं पुस्तक? गुलामगिरी. ज्योतिबांच्या पुस्तकावर पुण्यातल्या ब्राह्मणांनी, नगरच्या ब्राह्मणांनी बंदीही आणली होती, पेशव्यांनी म्हणलं तरी चालेल. तर ज्योतिबांचे पुस्तक कोणते आहे? अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, इशारा, मनुस्मृती का धिक्कार आणि सार्वजनिक सत्यधर्म. हे ज्योतिबांचे फुलं, हे जे पुस्तक आहे, हे जे ग्रंथ आहे, हे ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेला नाकारणारी होती, ब्राह्मणांची पोल खोलणारी होती आणि ब्राह्मणांच्या वर्ण व्यवस्थेवर हल्ला चढवणारी होती ही पुस्तकं. या पुस्तकावर त्यावेळी पेशव्यांनी, ब्राह्मणांनी बंदी सुद्धा आणलेली होती. कोणाच्या पुस्तकावर? ज्योतिबांच्या पुस्तकावर. दुसरी गोष्ट आपल्याला एवढं माहित आहे की जे सयाजीराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे पुस्तक दिलं होतं का नाही, कोणतं पुस्तक आहे ते? त्याला ते पास वगैरे झाले होते त्यांना बक्षीस म्हणून, गौतम बुद्धाचे चरित्र. आता हे पुस्तक कोणी दिलं होतं, कोण सांगेल? केळुस्कर गुरुजींनी. कोणी दिलं होतं? केळुस्कर गुरुजी. आता हे केळुस्कर गुरुजी कुठचे होते? कोकणातले. त्याचं गाव आहे केळूस. ते केळूस नावाचं गाव असल्यामुळे ते कोकणात आहे म्हणून त्यांना केळुस्कर म्हणायचे. तर हे केळुस्कर गुरुजींची आणि सयाजीराव गायकवाड जे आहे का नाही बडोद्याचे, त्याची चांगली भेट होती. ते म्हणजे एकमेकांना भेटत होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती मिळवून देणारे कोण आहे? सयाजीराव गायकवाडाची ओळख करून दिली ते केळुस्कर गुरुजीचाच हात आहे त्याच्यामध्ये. तर केळुस्कर गुरुजीने जे पुस्तक छापलं होतं गौतम बुद्धाचे चरित्र, हे पुस्तक छापण्यासाठी सयाजीराव गायकवाडांनीच पैसेची मदत केली होती, अर्थसहाय्य केलं होतं. कोणाला? केळुस्कर गुरुजीला. आणि ते गौतम बुद्धाचं चरित्र मग नंतर आपल्याला माहित आहे भीमरावाच्या हातात पडलेलं आहे. तर मग केळुस्कर गुरुजींच्याच पुस्तकाला पैसे, अर्थसहाय्य नाही केलं बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी. ज्योतिबांनी जी पुस्तकं छापली त्याच्यासाठी सुद्धा काही अर्थसहाय्य, पैशाची मदत सयाजीराव गायकवाडांनी केलेली होती. ज्योतिबांच्या नंतर जर पाहिलं, आता तुम्हाला खूप कमी लोकांना माहित असेल, गोपाळ बाबा वलंगकर यांनी एक छोटस पुस्तक लिहिलं होतं, विटाळ विध्वंसन. गोपाळ बाबा वलंगकर हे तसे महाडचे होते, रायगडचे. त्यांनी एक छोटीशी पुस्तक आलेली होती ब्राह्मणवादावर आणि ब्राह्मणी ग्रंथावर प्रहार करणारे. ते पुस्तिका म्हणजे विटाळ विध्वंसन. आणखी एक पुस्तिका एक प्रसिद्ध होती ताराबाई शिंदेची, ते तुम्ही प्रत्येक महिलांनी वाचली पाहिजे. कोणती पुस्तिका? ताराबाई शिंदे. तुम्ही छोटसच पुस्तक आहे, तुम्हाला जिथं कुठं भेटत असेल महिलांनी ते वाचलं पाहिजे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदेचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्याही ठिकाणी ब्राह्मणवादावर, ब्राह्मणी ग्रंथांवर ताराबाई शिंदेने काय केलेलं आहे? प्रहार केलेला आहे. तोही ग्रंथ तुम्ही वाचला पाहिजे. आणि मुक्ता साळवे, लहुजी साळवेची पुतणी मुक्ता साळवे, तिने कॅन्डी मेजर इंग्रजाला एक निबंध सादर केला होता. तिनेही ब्राह्मणवादाचा पर्दाफाश केला होता. तिने एक निबंध लिहिला होता, आम्हा मांगा महाराचा धर्म कोणता. हेही निबंध पुस्तकाच्या रूपामध्ये आहे. तर तुम्ही मुक्ता साळवेचा आद्य क्रांती नायिका म्हणतात तिला, कोणाला? मुक्ता साळवेचा, तो तुम्ही वाचला पाहिजे. आणि त्या काळामध्ये हा ग्रंथ बाबासाहेबांनी वाचला होता
आणि या ग्रंथामध्ये भारतामध्ये खूप मोठी टीका झाली. तो ग्रंथ म्हणजे मदर इंडिया. मिस मेयो कॅथरीननं भारतातले जे अस्पृश्यात शूद्राती शूद्र अस्पृश्य लोक आहे किंवा जे महिलांची स्थिती आहे ब्राह्मणांच्या काळामध्ये भारतामध्ये जे महिलांची दयनीय स्थिती आहे, ज्या स्त्रीला भोगवस्तू म्हणून तिचा छळ केला जातो, महिलांची दयनीय अवस्था जगाच्या पाठीवर मांडणारी कोण होती? मिस मेयो कॅथरीन. मदर इंडिया हे पुस्तक एवढं गाजलेलं होतं त्या काळामध्ये, एवढं त्या ग्रंथावर बंदी आली होती की अक्षरशः त्या ग्रंथावर म्हणजे तो ग्रंथ तुम्ही वाचू शकता, त्याचा हिंदी अनुवाद आहे मदर इंडिया. प्रत्येक महिलांनी ते वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्या ग्रंथाचे काही संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये घेतले होते. त्या ग्रंथाचं नाव आहे मदर इंडिया. या ग्रंथाला विरोध म्हणून मदर इंडिया नावाचा सिनेमा ब्राह्मणांनी काढला होता. लक्षात घ्या. म्हणजे मदर इंडिया म्हणजे भारतातली मदर चांगली आहे बा, ती व्यवस्थित आहे बा, असं वगैरे काही नाही. म्हणजे ते विरोधात म्हणजे मदर इंडिया पुस्तक म्हणजे भारतातली मदर माता कशी जीवन जगत आहे त्याच्या विरोधात ते सिनेमा वगैरे काढला होता. असू द्या ते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही ग्रंथ लिहिले. तुम्हाला माहित आहे जातीचा विनाश अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. बाबासाहेब जातीच्या विनाश या ग्रंथामध्ये काय म्हणतात? भारतातील मनुस्मृतीच नाही तर जी वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्थेला कारणीभूत, वर्णव्यवस्थेला कारणीभूत किंवा पोटजाती व्यवस्थेला कारणीभूत, विषमतेला कारणीभूत असलेले भारतामध्ये जेवढे काही ब्राह्मणी ग्रंथ आहे, मग ते मनुस्मृती असो का चार वेद असो का पुराण असो, ज्या ज्या ग्रंथांनी खत पाणी दिले आहे कायले जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला ज्या ज्या ग्रंथांनी खत पाणी दिलेलं आहे त्या सर्वच ब्राह्मणी ग्रंथातला सुरुंग लावून त्यांना खतम केलं पाहिजे. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. या एवढूशा वाक्यासाठी बाबासाहेबांचं ते भाषण जातपात तोडक मंडळचं पाकिस्तानच्या लाहोर मध्ये ते B.A. संताराम यांनी ते आयोजित केलं होतं. बाबासाहेबांचं ते भाषणच रद्द करून टाकलं. तुम्ही ते तसं बोलायचं नाही म्हणे, काही शब्द काढून टाका. बाबासाहेब म्हणे मी त्यातला कानाही काढत नाही मात्राही काढत नाही, जे भाषण मी तयार केलं ते मी जसंच्या तसं बोलीन. आता काही लोक म्हणते का नाही आपले म्हणते तसं नका बोलू, आम्हाला म्हणतात काही लोक तसं नका बोलू म्हणते, त्याचे मन नका दुखू. पण बाबासाहेब म्हणते माझं भाषण रद्द झालं तरी चालते, पण मी त्याच्यातला एकही शब्द बदलवणार नाही. आता ते भाषण बाबासाहेबाचं रद्द झालं जातपात तोडक मंडळाचं, पण बाबासाहेबाचं ते भाषण ग्रंथाच्या रूपामध्ये आलं. समजलं का? इतकं सुंदर आहे तो ग्रंथ, जातीचा विनाश. समजलं? ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. स्वतः ते आता काही महिन्याच्या 4-5 महिन्याच्या पूर्वी श्रीदेवीच्या मुलीनं तो ग्रंथ वाचलाय, तिनं आपलं मनोगतही व्यक्त केलाय, जान्हवी कपूरनं. समजलं ना? तर हे अनिहिलेशन ऑफ कास्ट हे ग्रंथ त्या बुकर पुरस्कार प्राप्त आहे. अरुंधती राय हिनं सुद्धा त्याच्यावर अनुवाद केलेला आहे, त्याच्यावर छानपैकी आणखी विश्लेषण केलेलं आहे. कोणतं पुस्तक आहे ते? जातीचा विनाश. इतकं सुंदर ग्रंथ आहे. उज्ज्वल भारताचं भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे. कोणतं ग्रंथ सांगत आहो मी तुम्हाला? जातीचा विनाश. तुम्ही प्रत्येकाने वाचा. शूद्रपूर्वी कोण होते हा बाबासाहेबाचा ग्रंथ आहे. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हाही ग्रंथ महत्वाचा आहे. किंवा हिंदू रिडल्स, हिंदू कोडबिल हे सुद्धा बाबासाहेबांचे वर्ण व्यवस्थेवर जाती व्यवस्थेवर टीका करणारे, पडदाफाश करणारे ब्राह्मणी याच्यावर ग्रंथ आहे. बाबासाहेबांचे हे ग्रंथ अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला म्हणून एक गोष्ट सांगतो की काळाराम मंदिर सत्याग्रहाचे जे सत्याग्रही होते पतित पावनदास महाराज, पतित पावनदास महाराज हे वर्धेचे होते. खूप कमी लोकांना माहित आहे. बाबासाहेबांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. पतित पावनदास यांचा जन्म आपल्या वर्धेमध्ये झालेला आहे. बाबासाहेबांचे ते सहकारी होते. त्यांनी 6 मार्च 1936 ला त्यांनी सुद्धा एक वर्तमानपत्र काढलं होतं. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं पतित पावन. पतित पावन नावाचं वर्तमानपत्र होतं. तर मी हे तुम्हाला आढावा सांगितले, हे तर ग्रंथाच्या संदर्भात होते. म्हणजे गोपाळ बाबा वलंगकर असेल, ज्योतिबा फुले असेल, भिक्खू अश्वघोष असेल, आणि मी आता जे नाव सांगितलं पतित पावन दास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे ग्रंथाच्या संदर्भात त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर, जाती व्यवस्थेवर, जाती व्यवस्था, पोटजाती व्यवस्था, ही वर्ण व्यवस्था, ही चातुर्वर्ण व्यवस्था, ही ब्राह्मणशाही नष्ट व्हावी याच्या संदर्भातले हे पुस्तकं होते, हे ग्रंथ होते. पण वर्तमानपत्र मात्र नव्हतं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या,
पुस्तक महाग असते का वर्तमानपत्र महाग असते? पुस्तक महाग असते, है का नाही? मग आता हे ज्योतिबा फुलेंनी पुस्तकं छापले होते, बाबासाहेबांनी छापले होते, गोपाळ बाबा वलंगर जे काय असेल त्या काळामध्ये, तर सर्वच लोकांना त्या काळामध्ये पुस्तकं घेणं अवघड होतं. आपल्या लोकांना पुस्तकं घेऊ शकत नव्हते. आणि तुम्हाला माहित आहे पेपर, एका माणसाच्या हातचा पेपर वर्तमानपत्र दुसऱ्या माणसाला वाचता येते. मलाही दे थोडस, मलाही दे थोडस. म्हणजे पेपर वर्तमानपत्र थोडा स्वस्त असतो. म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे त्या काळामध्ये दीनबंधू होतं, केसरी होतं, ते बाळशास्त्री जांभेकरचं ते दर्पण होतं, समजलं ना? हे सर्व वर्तमानपत्र होते. पण आपल्या अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी, अस्पृश्यांचे प्रश्न जगासमोर मांडण्यासाठी एकही वर्तमानपत्र म्हणजे पेपर नव्हता त्या काळामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी मग मूकनायक संकल्पना मांडली. समजलं? ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं, आणि कान असून ऐकता येत नव्हतं, आणि ताठ मानेनं जगता येत नव्हतं. आता तुम्हाला मी जर विचारलं, याचं विश्लेषण केलं तर माहितच आहे, मनुस्मृतीचा नियम आहे, तोंड असून बोलता येत नव्हतं. वेदाचे उच्चार किंवा मंत्रोच्चार जरी केले तरी त्याची जिवंतपणी जीभ कापल्या जात होती. समजलं? विद्या अध्ययन केलं तर, वेद अध्ययन केलं तर, शास्त्र ब्राह्मणी शास्त्रांचं अध्ययन केलं तर त्यानं जिभीनं ते, तोंडानं ते, एखादी मंत्र जरी, एखादी शब्द जरी तो फुटला तर त्याची काय काढत होते? जीभ कापत होते. पहा. आणि दुसरी गोष्ट, त्यानं जर असं पाहिलं वेद अध्ययन करताना खिडकीतून म्हणा, इकडून तिकडून म्हणा, तर त्याचे जिवंतपणी, मनुस्मृतीचा नियम होता, त्याचे जिवंत काय, तुम्ही भीमगर्जना सिनेमामध्ये पाहिलं असेल, त्याचे काय काढले जात होते? डोळे काढल्या जात होते. आणि एवढंच नाही, त्यानं कानानं ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानामध्ये गरम शिशा, म्हणण्यापेक्षा तुम्हाला समज नाही शिशा काय असते, तर गरम तेल त्याच्या ओतल्या जात होतं. एवढी कठोर शिक्षा होती. सांगा, आता माणूस आपण शिकत आहोत का ना? आता ऐकाले, आता आपल्याला तोंड आहे, तोंड आहे तर आपण बोलत आहोत, आहे का नाही? आता आपण तोंड म्हणजे आपल्याला बोलकं केलं बाबासाहेबांनी, मुक होतं आपण, मुक म्हणजे काहीच बोलू शकत नव्हतं. ब्राह्मण व्यवस्थेविरुद्ध जे अन्याय अत्याचार करत आहे ब्राह्मण, त्याला आपण मूकपणे सहन करत होतो, काहीही बोलत नव्हतं. समजलं का? आणि बोललं तर काय होती? सजा होती. पण बाबासाहेबांनी आपल्याला बोलकं केलं. तर त्यासाठी बाबासाहेबांनी एक वर्तमानपत्र काढलं. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे ब्राह्मणदेव, म्हणजे मूकनायक. काय आहे? तर मनुस्मृतीच्या नियमानुसार माहित आहे का, या भारतामध्ये माहित आहे का, ब्राह्मण काय आहे? भूदेव आहे. या जमिनीवरचे भूदेव कोण आहे? ब्राह्मण आहे. ज्याला देवाचं दर्शन घ्यायचं असेल, भगवानाचं दर्शन घ्यायचं असेल, ज्याला स्वर्गात जायचं असेल, ज्याला देवापाशी जायचं आहे, भगवानापाशी जायचं आहे, स्वर्गात जायचं आहे, त्याच्यासाठी मधातला दलाल कोण होता? ब्राह्मण व्यक्ती. समजलं? ब्राह्मण हा बीच मधला माणूस. तर ह्या ब्राह्मणांनी असा एक काळा कायदा तयार केला होता. ज्योतिबानं सरळच म्हटलंय, काय म्हटलंय ज्योतिबांनी? या भारतातले जेवढे काही ब्राह्मणांचे ग्रंथ आहेत, 4 वेद म्हणा, रामायण, महाभारत, वेद, गीता, पुराण, 18 पुराण, हे सर्वच ग्रंथ ब्राह्मणानं लिहिले आहे. कोण लिहिले आहे? ब्राह्मणानंच लिहिले आहे, आपल्या फायद्यासाठी लिहिले आहे. ज्योतिबा फुले म्हणतात. पण ब्राह्मण लोक काय म्हणतात? आम्ही नाही लिहिले ते ग्रंथ, ते देवाईनं लिहिले, देववाणी आहे म्हणते. सांगा, मग ती देवाची वाणी आहे तर त्याच्यावर शंका घेता येत नाही, संशय घेता येत नाही. हे असं काऊन लिहिलंय, ते तसं काऊन लिहिलंय, हे आमच्यासाठी तसं काऊन, तुमच्यासाठी चांगलं काऊन, तुम्ही त्याच्यावर काही शंका घेऊ नका. कारण जेवढे काही ग्रंथ आहे ते देवाची वाणी आहे, ईश्वराची वाणी आहे, ईश्वराचे शब्द आहे, त्याच्यावर शंका घ्यायची नाही. तुम्ही शंका जरी घेतली तुम्हाला नरकात जायला लागेल. पहा, लक्षात घ्या. अशी भीती कोण घालून दिली? ब्राह्मणाने. आणि ते सर्व ग्रंथ ब्राह्मणानेच लिहिले होते, पण नाव कोणाचं आणलं पुढं? देवाचं. समजलं का तुम्हाला? आणि त्या काळामध्ये ब्राह्मणच हे भूदेव होते, आणि ब्राह्मणाचीच देवासारखी आजही ते लोक पूजा करतात. ब्राह्मणाच्या प्रत्येक शब्दावर काय ठेवतात? विश्वास ठेवतात. आणखी एक भीती घालून दिली होती, कोणती? ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट, तिन्ही लोकी श्रेष्ठ. दुसरी गोष्ट माहित आहे का? ईश्वराने म्हणजे ठेविले अनंते तैसेची रावे. तुम्ही एखादी आदिवासी बांधवाला, मातंग बांधवाला, भंगी बांधवाला, कैकाडी बांधवाला, एखादी गरीब नाही का पारधीस बांधवाला, तुम्ही त्यांच्या बेड्यावर जा आणि त्यांना असं विचारा, तुम्ही काऊन गरीब आहे जी म्हणा, एवढे तुम्ही काऊन एवढे दारिद्र्यात आहे, गरीबात आहे, काऊन तुम्ही असे गरिबीमध्ये भोगत आहे? तर ते माहित आहे का काय म्हणते? हे इथूनच गेलं. काय म्हणतात ते माहित आहे का?
आम्ही गेल्या जन्मात खूप पाप केले तर देवानं आम्हाला गरीब घरामध्ये जन्माले घातलं. समजलं तुम्हाला? आजही आहे का नाही ते? म्हणजे आम्ही गेल्या जन्मात काहीतरी आमच्या हातून काहीतरी पाप झालं असन, खूप मोठं पाप झालं असन, म्हणून देवानं आम्हाला गरीब कुटुंबामध्ये, भिकारी कुटुंबामध्ये, दारिद्र्य कुटुंबामध्ये जन्माला घातलं. कोणी जेव्हा जन्माला घातलं म्हणते? देवानं. झाला, देव सुटला. समजलं का तुम्हाला? आणि ब्राह्मणाले मात्र त्याला श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला घेतलं. त्यानं पाप केले का पुण्य केले माहित आहे का कोणाले? पण म्हणजे इथला जो आदिवासी बांधव आहे, पारधी समाजातील बांधव आहे, जे गरीब लोक आहेत, त्याला तुम्ही तसं चांगलं सांगायला जाय ना तर ते तसं म्हणते, अरे पण तो ब्राह्मण एवढा मोठा श्रीमंत आहे ना, हे मारवाडी एवढे मोठे श्रीमंत आहे, तुम्ही काऊन असे गरीब? नाही नाही म्हणते, ब्राह्मण लोक ते देवाचे हे आहे म्हणते. आम्हाला म्हणते देवानं गरीब कुटुंबात त्याच्यासाठी जन्माले घातलं. ज्या दरिद्रीमध्ये गरीबीमध्ये जन्माले घातलं त्याच्यातच राहायचं असते. समजलं का? पण बाबासाहेबांनी सांगितलं का? नाही. समजलं का? तर ते गरिबीचे कारण कोणतं मानते? तुम्ही कोणालाही विचारा, ते लोक अंधश्रद्धेतून निघायला तयार नाही. ओबीसी बांधव, मातंग बांधव, चांभार बांधव निघते का ते? त्याला म्हणा, त्याला तुमच्या गरिबीचं कारण काय म्हणते? तर गरिबीचं कारण ते नाही म्हणत. गरिबीचं कारण म्हणते आम्हाला देवानं या गरीब घराण्यामध्ये जन्माला त्याईनच घातलं म्हणते. आता ज्या घरात देवानं जन्माला घातलं, ईश्वरानं ज्या घरात गरीबात जन्माला घातलं त्याच्यामध्ये राहा लागते. पण त्याला असं माहित नाही की हे लोक काहून एवढे श्रीमंत ब्राह्मण लोक आणि आपण काहून एवढे गरीब बा, याचा विचार तो तर्क करते का? हजारो वर्षापासून हा ब्राह्मण श्रीमंत का बा, आपण काहून बा असं गरीब? तर तो गरिबीचे कारण कोणाला देते? देवालेच देत असते. आणि मग तो उन्नती करत नाही. समजलं का? मग चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, अतिशूद्र, आणि महिलांना तर या वर्ण व्यवस्थेमध्ये कुठे स्थान नाही. तर आणखी माहित आहे का, ब्राह्मणांनी आणखी एक भीती घालून दिली होती की तुम्ही देववाणीवर, त्या ईश्वर वाणीवर, त्या ब्राह्मणी ग्रंथावर जर शंका घेत असाल तर तुम्हाला देव ईश्वर नरकामध्ये घेऊन जाते. मग ते ब्राह्मण लोकांच्या ग्रंथामध्ये काही लिहिलं असेल तर त्याच्यावर ते 100% डोळे लावून विश्वास ठेवत होते. आणि दुसरी गोष्ट, ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलायचं नाही, तोंडातून शब्द काढायचा नाही. जर ब्राह्मणाच्या विरुद्ध जर तुम्ही बोलले तर तुम्हाला पुढचा जन्म त्याच्यापेक्षा भयानक भेटते. पहा, तुम्ही ह्याही जन्मात गरीब आले का नाही जन्माले? ह्या जन्मात तुम्ही गरीब कुटुंबात आले, दरिद्री कुटुंबामध्ये आले, भिकारी म्हणून आले. तुम्ही जर ब्राह्मणाच्या विरुद्ध पुन्हाही शब्द काढान, ब्राह्मणाले जर काही बोलान, अन्याय अत्याचार विरुद्ध काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करान ब्राह्मण देवाले, तर पुढचा जन्मही तुम्हाला त्याच्यापेक्षा नरकामध्ये जावं लागेल. सांगा मग, एवढं भेवाडून दिल्यावर, भीती घालून दिल्यावर कोण बोलन का त्या काळातले लोक? ही मनुस्मृतीची भीती होती म्हणून आपले लोक काहीच बोलत नव्हते. आणि तुम्हाला माहित आहे, या मालक जी मालक, या मालक जी मालक, जोहार मालक, असं ते सगळं होतं. आता राहते का लोक? कारण आपल्याला काय झाले, आता गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आणि ब्राह्मणांनी माहिती आहे काय आणखी एक प्रचार प्रसार केला होता? स्वर्गाची आशा दाखवली होती आणि नरकाची भीती दाखवली होती. 3% ब्राह्मण स्वर्गाचं सुख इथंच भोगत आहे, इथंच भोगत आहे, इथंच. आणि लोकायले काय बनवत आहे? मेल्यावर स्वर्ग भेटते म्हणते. मेल्यावर स्वर्ग भेटण्यासाठी म्हणते तुम्ही ब्राह्मणाला दान दक्षिणा करा, ही पूजा करा, ती पूजा करा, ती पूजा केल्यानंतर तसं होते. आणि स्वर्गाचं खरं सुख कोण भोगत आहे? ब्राह्मणच भोगत आहे, इथंच भोगत आहे, याच पृथ्वीतलावर. आणि लोकांना, SC ST OBC लोकांना स्वर्गाची आशा दाखवली आहे, मेल्यावर स्वर्ग आहे मध्ये. सांगा, अशा पद्धतीची भीती. पण मला सांगा, बुद्धानं कधी स्वर्गाची आशाही दाखवली नाही, नरकाची भीती दाखवली नाही. लक्षात घ्या, नरकाची भीती दाखवली नाही. बुद्ध काय म्हणतात? इथंच कर, इथंच भर आणि इथंच मर. या जन्माचे जे परिणाम आहे, याच जन्मामध्ये, वर्तमान जन्मामध्ये त्याचे परिणाम आपल्याला काय करावे लागतात? भोगावे लागतात. ही आत्मा नावाची अंधश्रद्धा आणि देव नावाची अंधश्रद्धा ही ब्राह्मणाने एवढी फैलवली की लोक त्याला बळी पडलेले आहे. आणि त्या काळामध्ये, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे, मी आज मूकनायक दिवसाच्या संदर्भानच बोलतो, पण हा आढावा घेणं गरजेचं आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आहे की नाही? बाबासाहेबांनी काय करून दिली? अरे तू गुलाम आहे, तू शेणातल्या किड्यासारखा आहे. अरे तू, म्हणजे बाबासाहेबांनी गुलाम जो व्यक्ती होता हजारो वर्षापासून, त्याला काय केलं?
जाग केलं, आहे की नाही? म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, सुविचार लय प्रसिद्ध आहे तो, या जगात दोन प्रभावी अस्त्रे आहेत, एक लेखणी आणि दुसरी वाणी. लेखणीच्या भरोशावर आणि वाणीच्या भरोशावर अख्खं जगाला झुकवता येते. बाबासाहेबांची वाणी माहित आहे तुम्हाला, एक एक शब्द बंदुकीच्या गोळीसारखा होता भाषणाचा. आणि बाबासाहेबांची लेखणी एवढी तळपली का संविधान लिहिलं आणि या भारताला, समजलं, या भारताला आज समृद्ध केलं. कोणामुळे हा देश चालत आहे? तर लेखणी आणि वाणी याच्या जोरावर माणसाला काही करता येते. समजलं? लेखणी म्हणजे समजलं ना, पेन, आणि वाणी, वाणी म्हणजे काय? आपलं भाषण, वक्तृत्व. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, बोललेच नाही तर आपलं काही होऊ शकत नाही. आता बोलायचं म्हणजे काय? दोन प्रकारचं बोलणं आहे, एक फालतूही बोलणं आहे आणि न्याय हक्कासाठी बोलणं आहे. काही लोक चुपच राहतात, अन्याय अत्याचार झाला तरी ते सहन करतात. पण बाबासाहेब म्हणते, काय म्हणतात बाबासाहेब? जुलूम करने वालों से जुलूम सहने वाला ज्यादा गुनहगार होता है. कोण गुनहगार होता है? जुलूम करने वालों से जुलूम सहने वाला ज्यादा काय होत आहे? म्हणजे गुन्हेगार होता है. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, वो कौम जिंदा होती है जो जुल्म के खिलाफ बगावत करे. समजलं का? म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, जिसका पेट भरा रहता है वो बगावत नाही करते. आपल्या समाजातल्या लोकांचं पोट भरलं, नोकरी लागली, त्यांच्याकडे भरपूर पॅकेज भेटते, भरपूर पैसा आहे, महालमाड्या झाल्या, सगळं सुख आलं त्याच्या घरी, भरपूर पैसे आहे, धनसंपत्ती आहे, त्याचं पोट भरलं. आता त्यांना भारतीय संविधानाचे काही घेण देण नाही, बाबासाहेबांचे फोटो जाळो का बुद्धगयेच्या महाबोधी मावर काही हो. म्हणून हे कोणाचं झालंय? ज्याचं पोट भरलं आहे. गरीब लोक बाबासाहेबांच्या सोबत आहे. म्हणून बाबासाहेबांनी जिवंतपणे म्हटलं होतं, जिनको आगे बढ़ने का मौका दिया इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. सर्वांनीच नाही, पण काही काही लोकांनी मात्र खरोखरच धोका दिला. आग्र्याचं भाषण आहे का नाही हे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक व्यक्ती आहे की असं म्हटलं जातं, एक कहावत आहे जगामध्ये, उन्होंने मुझे मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की लेकिन उन्हें मालूम नहीं था कि मैं एक बीज हूं. दुनिया में ऐसे ऐसे हीरे पैदा हुए जिन्होंने दुनिया का नक्शा ही बदल दिया, क्योंकि वो दुनिया को अपनी अलग नजर से देख पाए. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब खरे उतरतात. समजलं का? त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी अस्पृश्योद्धाराची जी सुरुवात केली, 27 जानेवारी 1951 ला साऊथ ब्युरो कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली. आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यांच्या स्वातंत्र्यासाठीचे, राजकीय स्वातंत्र्याचे हक्क होते, त्यालाही विरोध केलेला होता. तर बाबासाहेबांच्या वेळी दोन लढे होते. बाबासाहेबांना काही लोक म्हणतात का नाही की बाबासाहेब देशभक्त नव्हते, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध काय केलं, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे. पण बाबासाहेब म्हणत होता की भारतामध्ये जे लोक हजारो वर्षापासून गुलाम आहे, अस्पृश्य लोक, त्यांना मुक्त करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. समजलं का? या अस्पृश्य लोकांना जर मी मुक्त केलं, जे हजारो वर्षापासून इथल्याच लोकांनी त्यांना ब्राह्मणवाद्यांनी गुलाम केलेला आहे, त्यांना मी पहिले मुक्त करतो, त्यांना स्वातंत्र्य देतो. मग ते जर मुक्त झाले तर सगळा भारत एकत्र होईल आणि मग इंग्रजांच्या बाजूने आपण, इंग्रजांना पळवण्यासाठी आपण सर्व आंदोलन उभं करू. समजलं का? पण भारतामध्ये जे हजारो वर्षापासून गुलाम आहे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं हे बाबासाहेबांचं धोरण होतं. आणि इंग्रज, हे गांधीजी लोक, टिळक, हे सावरकर कायच्या मागे लागले पाहिजे होते? हे इंग्रज पळायला पाहिजे, इंग्रज पळाले पाहिजे. म्हणजे इंग्रज गेले म्हणजे मग सत्ता कोणाच्या हातात येते? आमच्या. म्हणून आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलं ते आपल्याला खरं स्वातंत्र्य नाही भेटलं. आझाद देश के गुलाम आपण अजून आहे. समजलं का? म्हणजे इंग्रज गोरे गेले आणि सत्ता कोणाच्या हातात आली? ब्राह्मण गोऱ्यापाशी, फक्त हस्तांतरण झालं. समजलं का? म्हणजे इंग्रजाच्या हातून सत्ता गेली, इंग्रज जर भारत सोडून गेले तर आपल्या हातात सत्ता आहे. सांगा आता कोणाच्या हातात सत्ता आहे? ब्राह्मण गोऱ्यापाशीच आहे का नाही? 3% ब्राह्मणापाशीच आहे का नाही पूर्ण सत्ता आताच्या सध्याच्या घडीला? मग बाबासाहेबाला कशापासून स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं? जे लोक हजारो वर्षापासून मुके आहे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं हे बाबासाहेबांनी काम केलं होतं. जेव्हा म्हणजे लाला लजपतराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली होती विदेशामध्ये, तर लाला लजपतराय काय म्हणतात बाबासाहेबांना, भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा जोर पकडत आहे म्हणते. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद सारखे लोक फासावर लटकत आहे, तरुण मुलं. तुम्ही म्हणते बाबासाहेब आले म्हणते तरुणा, तर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्या. कोणाला म्हणत आहे? लाला लजपतराय बाबासाहेबाला. त्या विदेशामध्ये भेट झाली तर. पण बाबासाहेब म्हणते मी ज्या कामासाठी आलो, शिक्षण घेण्यासाठी, आणि या शिक्षणाचा उपयोग मी
माझ्या समाज बांधवांसाठी, हजारो वर्षापासून पिचलेल्या गुलाम वंचित लोकांसाठी मी करणार आहोत. तर बाबासाहेबांचा उद्देश काय होता? हजारो वर्षापासूनच्या लोकांना वाचा फोडण्यासाठी. तर आपण मूकनायककडे वळूया आणि या ठिकाणी थांबूया. तर बाबासाहेबांचं जे पहिलं वर्तमान पत्र कोणतं आहे मग? मूकनायक. तर मूकनायक जे पत्रक बाबासाहेबांनी काढलं ते आहे 31 जानेवारी 1920 ला. तर हे वर्तमान पत्र काढण्यासाठी बाबासाहेबांना अर्थसहाय्य, पैशाची मदत करणारे कोण होते? राजश्री छत्रपती शाहू महाराज, लोकराजा. त्यांनी 2,500 रुपयाची देणगी दिली आणि बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं पाक्षिक ते वर्तमानपत्र सुरू केलं. समजलं तुम्हाला? वर्तमानपत्र मग ते सुरू केलं. आणि तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करणारे कोण होते? राजश्री छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे. सन्मान भूमी त्या माणगाव कोल्हापूरला बाबासाहेबांचा एवढा मोठा सत्कार केला तरुण वयामध्ये. कोणता सत्कार? या भारताला आता सच्चा पुढारी नेता मिळाला आहे. म्हणून बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये आपल्या लोकांना एका भाषणामध्ये सांगून ठेवलं की राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळीच्या सणासारखी साजरी करा. कोण म्हणत आहे? बाबासाहेब. शाहू महाराजांची जयंती सुरुवात करणारे किंवा त्याच्या संदर्भात बोलणारे कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर खऱ्या अर्थानं मूकनायकासाठी अर्थसहाय्य, पैशाची मदत कोण केली मग? राजश्री शाहू महाराजांनी. तर मूकनायकाचे एकूण 12 अंक निघाले. किती? लक्षात ठेवायचं, मी लवकर सांगतो. 12 अंक निघाले आणि बाबासाहेबाला मग विलायतेमध्ये जायचं होतं उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये. तर त्यावेळी नंतर मग जे 12 अंक निघाले होते, 12 अंकापर्यंत बाबासाहेबांनी त्याचं अग्रलेख लिहिले किंवा त्याचं लिखाण केलं. नंतर मात्र देवराव नाईक आहे, पांडुरंग भटकर आहे आणि ज्ञानदेव घोलप यांच्याकडे ते जबाबदारी दिली. समजलं? आणि 1923 ला मूकनायकाचं प्रकाशन थांबलं. ठीक आहे. तर बाबासाहेबांचे जे लेख होते अत्यंत महत्वाचे लेख होते. तर बाबासाहेबांनी सुरुवात केली होती स्वराज्याची सर सुराज्याला नाही, असे 5 ते किंवा हे स्वराज्य नाही तर आमच्यावरती राज्य, स्वराज्यातील आमचे आरोहण, राष्ट्रातील पक्ष आणि अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद हे बाबासाहेबांचे अग्रलेख. एकूण मूकनायकाचे जे अंक होते ते 19 अंक प्रकाशित झालेले होते. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि बाबासाहेबांनी जी सुरुवात केली होती मूकनायकाची ती संत तुकोबारायांच्या ओळीवरून. कोणती? काय करू आता धरून या भिड, निशंक तोंड हे वाजविले, कोणी नवे येत मुकियाचा जाण, सार्थक लागोनी जिने नवे. इथं मुकियाचा जाणणारा कोणच नाही. मूकनायक हा जो शब्द बाबासाहेबांनी वर्तमानपत्रासाठी घेतला तो तुकोबारायाच्या गाथेतला घेतला. मुकियाचा जाणणारा, मुक्याला वाच फोडणारा नायक असा कोणीही नाही. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं लोकनायक, महानायक, विनायक हे कोणाचे शब्द आहे? बुद्धासाठी प्रयोजन केलेला आहे. या ठिकाणी मूकनायक हा जो शब्द आहे, मुक्यांचा मूकनायक, जो हजारो वर्षापासून मूक आहे त्याला वाचा फोडण्यासाठी मीच आता त्याचा नायक बनतो, मीच त्यांना आता वाचा फोडतो. म्हणून मुक्यांचा मूकनायक कोण बनला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेबांचं दुसरं वर्तमानपत्र आहे 3 एप्रिल 1927 ला छापलं, ते म्हणजे बहिष्कृत भारत. त्याचा प्रथम अंक 15 नोव्हेंबर 1929 ला छापला आणि बहिष्कृत भारताचे 46 अंक प्रकाशित झाले. आणि संपूर्ण अग्रलेख बाबासाहेबांनी बहिष्कृत भारताचे लिहिले. मूकनायक हे जे आहे, म्हणून बाबासाहेबांनी जे मूकनायकाची सुरुवात करत असताना बाबासाहेबांचं एक वाक्य आहे प्रसिद्ध. ते वाक्य असं होतं मूकनायकाचं, कोणतीही चळवळ यशस्वी करण्याकरिता त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. समजलं? प्रत्येक चळवळ जर यशस्वी करायची असेल तर प्रत्येक चळवळीसाठी वर्तमानपत्र पाहिजे. समजलं? नाही तर चळवळी कशी होते? जसं पंख नसलेल्या पक्षासारखी होते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी भाषणात हेही सांगितलं होतं की कोणतीही चळवळ यशस्वी करण्याकरता मनुष्य बळाची आणि द्रव्य बळाची म्हणजे पैशाच्या बळाचीही गरज असते. बाबासाहेबांनी कसबे तटवळेला, उस्मानाबाद जे धाराशिव जिल्हा म्हणून आहे तिथे बाबासाहेबांचं एक वाक्य ते सांगतो. काय म्हणतात बाबासाहेब? खूप महत्वाचं वाक्य आहे बाबासाहेबांचं. बंधूंनो आपली चळवळ आपल्याला चालवण्यासाठी आपला आपण पैसा
जमविला गोळा केला पाहिजे. आपण आपल्या चळवळीकरिता दुसऱ्याकडून जर पैसा घेतला तर आपण व आपली चळवळ त्यांची होईल. जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. हे कसबे तडवळेचं बाबासाहेबांचं भाषण आहे, जिथं बाबासाहेबांची 51 बैलबंडीमध्ये यात्रा निघाली होती. सहल बाबासाहेब त्या बैलबंडी, आजही ती बैलबंडी कसबे तडवळेला धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहे. तर त्या काळामध्ये अनेक वर्तमानपत्र होते. जेव्हा ज्योतिबाचं निधन झालं होतं तर ज्योतिबांच्या निधनाची वार्ता सुद्धा त्या टिळकाच्या केसरी वर्तमानपत्रामध्ये आली होती. कारण ज्योतिबा फुले ते विरोधकच होते ना ब्राह्मणाच्या. तर बाबासाहेबांच्या, मी या ठिकाणी कोणाची गोष्ट सांगत आहोत, मुकनायक आणि वर्तमानपत्राची. तर बाबासाहेबांचे एकूण 4 वर्तमानपत्र होते, ते लक्षात घ्यायचं. पहिलं कोणतं आहे? मुकनायक. दुसरा आहे बहिष्कृत भारत. तिसरा आहे समता. आणि चौथा आहे जनता. आणि जनतेच नाव बदलून मग झालं प्रबुद्ध भारत. हे बाबासाहेबांचे वर्तमानपत्र आहे. तर हे वर्तमानपत्रानं त्या काळातल्या लोकांना एक समाज जागृती त्यावेळी निर्माण झाली होती. आणि म्हणून त्यावर गीत सुद्धा लिहिली, झाले भीमराव मुकनायक, सनातन्यांची युगायुगांची दाविली रूढींची हाक, झाले भीमराव मुकनायक. त्यांच्या होऊन गुलाम राहून मागू नकारे भीक, झाले भीमराव मुकनायक. शिकविला धडा लढारे लढा, घडविले सुर सैनिक, झाले भीमराव मुकनायक. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मुक्यांचे काय झाले? नायक झाले. कोणीही त्याचा नायक बनायला, स्वामी बनायला, म्हणजे त्याचा नायक म्हणजे काय? प्रमुख राजा, मी करेन ते, मी त्याचा वाचा फोडीन, असा कोणीही झाला नव्हता. म्हणून वामनदादाचं ते गाणं या ठिकाणी जे मुकनायक पत्रकाच्या संदर्भात महाकवी वामनदादा कर्डकाचं त्या गीताच्या ओळी मी वाचतो आणि या ठिकाणी थांबतो. त्या ओळी वामनदादाने इतक्या सुंदर लिहिलेली आहे. मी मुक्याची वाणी, मी मुक्यांची गाणी. बघा वामनदादा कर्डक, मी मुक्यांची वाणी, मी मुक्यांची गाणी, मीच मार्गदाता, मीच गायक, मी मुक नायक. मी दुबळ्यांसाठी लढतो, मी दुबळ्यांसाठी रडतो. लढतो आणि रडतो वेगळा शब्द आहे. म्हणजे कोण रडत आहे? मुकनायक हे वर्तमानपत्र. मी दुबळ्यांसाठी लढतो, मी दुबळ्यांसाठी रडतो. मी काळ्या काळजाला क्लेशदायक, मी मुकनायक. आता काळ्या काळजाचा कोणाला म्हटलं असं इथं? ब्राह्मणाला. काळ काळीज आहे त्याचं. मी कोणाला क्लेशदायक आहे म्हणते? माझा राग कोण करते? जे काळ्या काळजाचे लोक आहे तेच लोक माझा क्लेश करते, राग करते. काळ्या काळजाच्या लोकांना मी कसा म्हणते? क्लेशदायक, मी मुकनायक. बाबासाहेबांनी जे मुकनायक वर्तमानपत्र काढलं तर ब्राह्मणाचं सगळं जगासमोर यायला लागलं. तर ते कोणाला खपलं नाही ना ते वर्तमानपत्र वगैरे. बाबासाहेबांच्या मुकनायकावर टीका सुद्धा करायला लागले होते. लक्षात घ्या. पुढे लिहितात महाकवी वामनदादा कर्डक, मी तथागतांचा पुत्र, मी फुलेंसारखा मित्र, मीच इथे वामनचा नेक सहाय्यक, मी मुकनायक. आणि आपल्या नागपूरला ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते ब्राह्मण कुळातले होते. त्यांचं नाव आहे सुरेश भट. त्यांनी तर खूप सुंदर गाणं लिहिलं, कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांसवे शब्द तोलू लागले. तर हे मुकनायक बाबासाहेबांनी मुक्यांना वाचा फोडली. 1920 साली बाबासाहेबांनी ते नंतर काढलाय. बाबासाहेबांनी समाज समता संघ नावाची एक संघटना स्थापन केली होती. पुण्याला लोकमान्य टिळकाचे जे पुत्र होते श्रीधर पंत टिळक, हे समाज समता संघ निर्माण करून आंतरजातीय विवाह आणि सहभोजनाचे कार्यक्रम राबवले होते. स्वतः लोकमान्य टिळकाचा मुलगा पुण्याच्या उपाध्यक्ष राहिले होते ते समाज समता संघ. त्यासाठी समता नावाचं वृत्तपत्र सुद्धा बाबासाहेबांनी चालू केलं होतं. पहा, श्रीधर पंत टिळक ब्राह्मण व्यक्ती, लोकमान्य टिळकाचा पोरगा, पण बाबासाहेबाचा अनुयायी होता. पहा, म्हणजे बापाच्याच विरोधात. बाबासाहेबांना त्यांनी रक्ताचं पत्र लिहिलं होतं लोकमान्य टिळकाच्या पोरानं, श्रीधर पंत टिळक पुण्याचे. आणि त्यांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या सुद्धा केली. आत्महत्या करण्यापूर्वी बाबासाहेबांनी त्याला पत्र लिहिलं होतं. पहा, दुसरे लोक, लोकमान्य टिळक कुठं आणि त्याचं पोरग कोणाला साथ देत आहे?
बाबासाहेबाला. ते केसरी त्याची जे छपाईखाना होता त्याच्यामध्येच त्याचा काहीतरी वाद झाला होता. बाबासाहेब श्रीधर पंत टिळकच्या घरी पुण्याला जेवायला सुद्धा गेले होते. ब्राह्मणांना त्यावेळी पुण्यातल्या लाईट सुद्धा बंद करून दिले होते. दिवाबत्तीमध्ये जेवण करायला लागलं होतं. बाबासाहेबांनी ती संघटना समाज समता संघ, हे तुम्हाला कमी माहित आहे, समता सैनिक दल हे सगळं माहित आहे, पण समाज समता संघ हे कशासाठी स्थापन केलं होतं? आंतरजातीय विवाह वाढ व्हावी, जाती व्यवस्था नष्ट व्हावी. सहभोजन म्हणजे काय? सहभोजनाने सुद्धा जाती व्यवस्था नष्ट होते. जसं आपण एकामेकाच्या घरी जेवायला जातो का नाही, तर हे म्हणजे त्याला आपण सरळ सरळ रोटी बेटी व्यवहाराच्या माध्यमातून. तर बाबासाहेबांना त्या मूकनायकामधला ते ओळी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. अत्यंत महत्वाची ओळ आहे, पहिल्या पाक्षिकामध्ये खूप सुंदर आहे ती ओळ आणि भाषणामध्ये तुम्ही वापरली पाहिजे नेहमी. हिंदू समाज हा एक असा मनोरा आहे व त्यातली एक एक जात म्हणजे त्यांचा एक एक मजला होय, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्यांनी ज्यात जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही. हे बाबासाहेबांच्या मूकनायकातले अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे जे चातुर्वर्ण व्यवस्था आहे का नाही, ब्राह्मणाचा जन्म वरच्या मजल्यात, त्याच्या खालच्या मजल्यात कोणाचा? क्षत्रियाचा, त्याच्यानंतर शूद्राचा, त्याखाली वैश्याचा. समजलं का? म्हणजे आहे एकाच मजल्याची माडी, हिंदू धर्म मनोरा 4 मजल्याची माडी, पण एकामेकाच्या माडीमध्ये जायचं नाही, त्याला निशाणी नाही, पायऱ्या नाही, शिडी नाही म्हणते. म्हणजे ज्यानं जिथं जन्म घेतला तिथंच मराचं. ब्राह्मण किती नालायक असला तरी त्यानं मात्र खाली यायचं नाही. हवाला किती लायक असला शूद्र माणूस, पण त्यानं मात्र या 3ही वर्णाची काय करायची? सेवा करायची. आणि या वर्णामध्ये तर स्त्रियांना तर जागाच नव्हत्या. म्हणून बाबासाहेबांनी हे मूकनायक नावाचं पाक्षिक वर्तमानपत्र आपल्यासाठी सुरू केलं. जाता जाता म्हणून एवढंच म्हणायचं आहे, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि जनताच नामकरण मग प्रबुद्ध भारत बाबासाहेबांनी ठेवलेलं होतं. प्रबुद्ध भारत लक्षात घ्या. ते नाव बदललं 25 मे म्हणजे बाबासाहेबांचं ते प्रबुद्ध भारत जे आताही प्रकाश आंबेडकर वगैरे त्यांनी ते सुरू केलेलं आहे. प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचं. प्रबुद्ध भारत म्हणजे काय? बाबासाहेबांना हा भारत प्रबुद्ध भारत करायचा होता. जो बहिष्कृत भारत आहे तो प्रबुद्ध भारतामध्ये निर्माण करायचा होता. परंतु बाबासाहेबांचं पहिलं वर्तमानपत्र मात्र मूकनायक आहे. बाबासाहेबांचं पैसेही कमी पडले आणि ते वर्तमानपत्र मग बाबासाहेब काही विदेशातही शिकायला गेले, थोडीशी धावपळ तब्येत म्हणून तरी पण का असे ना ते वर्तमानपत्राने मात्र जे इतर वर्तमानपत्र करू शकले नाही, अन्याय अत्याचार विरुद्ध अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी ते वर्तमानपत्र बाबासाहेबांनी काढलेले होते. त्या काळातले हे 4ही वर्तमानपत्र, हे 5ही वर्तमानपत्र अत्यंत महत्वाचे आहे. आणि जाता जाता म्हणून हेच बोलूया की आज मात्र जी वर्तमान परिस्थिती आहे, वर्तमानपत्र आज कसे आहे? भांडवलदाराचे. आता लोक तर म्हणते ना मोदी मीडिया गोदी मीडिया. आजची जी मीडिया आहे म्हणजे हे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहे, वर्तमानपत्र वगैरे नाही का आधारस्तंभ. तर त्याच्यामधली आजची जी मीडिया आहे याला कोणती मीडिया म्हणते? मोदी मीडिया. जेवढे काही तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे बातम्या पाहता का नाही तुम्ही, हे सगळे टीव्हीचे चॅनल मोदीनं, अडाणीनं, अंबानीनं खरेदी केली आहे. मोदीचं चांगलं दाखवायचं, टीका दाखवायची नाही. म्हणजे चांगलाच आहे हे सगळं दिवसभर तुमच्या मेंदूवर मस्तिष्कावर ते छापणं चालू आहे. समजलं का तुम्हाला? लक्षात? म्हणजे आजचे ज्या काही बातम्या आहे ह्या तयार केलेल्या आहे. सोयीचं सत्य सांगणार आहे, शब्दाला सत्याची धार नाही, सोयीचं सत्य सांगायचं. पैसे घेऊन जो बातमीदार जशी बातमी देईन, पैसे आम्ही जास्त देतो, आमची खोटी बातमी असेल तरी ते छापाची. अशा पद्धतीची आजची मोदी मीडिया ही विकल्या गेलेली आहे. आणि आजचे वर्तमानपत्र सुद्धा विकल्याच गेलेले आहे. कोणाची हाक त्याच्यामध्ये छापल्या जात नाही. अन्याय अत्याचार विरुद्ध अशा अनेक कितीतरी घटना आहे ज्या अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार होते, त्या घटना छापल्या जात नाही. पण म्हणून आजच्या ज्या मीडिया पासून आहे तुम्ही सावधच राहा. त्याच्यापेक्षा बाबासाहेबांचे पुस्तकं वाचा. त्या मालिका पाहण्यापेक्षा जे काही टीव्ही सिरियल तर सोडा, ते सगळे जे मीडिया आहे ते सगळी जे आपण म्हणतो बातम्या वगैरे, ते बातम्याच्या नावानं काहीच पाहू नका. आपल्या लोकांचे खूप सारे चॅनल आहे, नॅशनल दस्तक आहे, खूप सारे चॅनल आहे आपल्या लोकांचे.
अनेक ऐतिहासिक माहिती मिळेल तुम्हाला. सायन्स जर्नी सारखे आपण तुम्ही पाहिलं असेल बोधिसत्व युट्यूब चॅनल, खूप सारे आपल्याच लोकांचे चॅनल आहे. काही गरज नाही त्यांच्या बातम्या पाहायच्या. आपण कोणत्या बातम्या पाहिल्या पाहिजे? आपले लोक कोणाचे पेपर आणत आहे घरी? ते जनमाध्यम, ते लोकमत, न सकाळ, हे कोणाचे आहे? सगळे ब्राह्मणवादी लोकांचे आहे. ते पैसे घेऊन सगळी मोदीची मीडिया आहे. आणि मग त्या मोदी मीडियाचे ते बातम्या वगैरे त्याच्यामध्ये आपलं डोकसं कंगाल करण्यापेक्षा आपल्या समाजामध्ये काय अन्याय अत्याचार होत आहे ते आपण तेच चॅनल पाहिले पाहिजे. आपले चॅनल काय भरपूर आहे ना, किती सारे चॅनल आहे आपले, आहे का नाही? पण ते लोकांनी टाकून दिले. आणि ते एबीपी माझा, जी न्यूज, न आज तक, हे सगळे तुम्हाला खोटं वाटत नाही, खोटं नाही सांगून राहिलो मी तुम्हाला. हे सगळे आज तक, जी न्यूज, ते काय म्हणते TV9 वगैरे, हे सगळे जे चॅनल आहे का नाही, एबीपी माझा, हे सगळे चॅनल कोणाचे आहे? मोदी, अडाणी, अंबानीनं ते विकत घेतले आहे. आणि त्याला ते पैसा पुरवते आणि ते त्याला दाखवते. ते तुम्ही पाहता आणि त्याला खरं मानता. समजलं का? या मोदी मीडियामुळे हे सगळं झालेलं आहे. ते बातम्या पाहूच नका आणि त्याचे वर्तमानपत्रही खरेदी करू नका. आपल्याच लोकांचे चॅनल पहा, मीडिया पहा, आणि ते मीडिया तुम्ही इतरांपर्यंतही पोहोचल्या पाहिजे. ज्याच्या संदर्भात अन्याय अत्याचाराविरुद्ध संदर्भात ज्या मीडियामध्ये बोलल्या जाते ती आपली आहे. समजलं का तुम्हाला? म्हणून या ठिकाणी हे जे मूकनायक दिवस आहे 31 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मूकनायक पाक्षिक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. मुके बोलायला लागले आणि आता आपण बोलत आहोत. आता मी जे तुमच्या संग बोलत आहो ते हेही कोणामुळे? बाबासाहेबांमुळे, आहे का नाही? म्हणजे मी बोलायला लागलो, होता मला बोलण्याचा अधिकार? चिवर घेतल्यामुळे का? शिकल्यामुळे का? नाही. बाबासाहेबांनी मला वाचा फोडली. म्हणजे तोंड असून बोलता येत नव्हतं. वाचा तर होती, पण ती वाचा कशी झाली होती? हजारो वर्षापासून मुकी झाली होती. म्हणून या मुक्याला बोलक करणारा कोण होता? मूकनायक. म्हणून कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांसवे शब्द तोलू लागले. आज लोक बोलू लागले, मनुस्मृतीने आपल्याला मूक केलं होतं. आज आमच्या महिला असेल, पुरुष असेल, चांगले चांगले भाषण देतात. भंते जे असेल ते छान छान प्रवचन देतात, जगामध्ये जाऊन भाषण देतात, नेतृत्व करतात. काय सुंदर सुंदर आपले लोक वक्ते, आहे का नाही? भंतेजी आहे, चांगले चांगले भिक्खू, चांगले चांगले वक्ते, प्रबोधनकार, कवी, सगळं सगळं करू शकतात. एवढी प्रतिभा त्यांच्यामध्ये विकसित झाली आहे. कशामुळे? बाबासाहेबांनी बोलायला शिकवलंच नसतं तर आपण बोलू शकलो नसतो. अन्याय अत्याचार विरुद्ध आपण बंड पुकारलं नसतं. तर कोण बोलक केलं आपल्याला? का 33 कोटी देवी देवतानं? त्याने तर मुक ठेवलं होतं आपल्याला. आणि म्हणून मुक का? ते गाडगं बडकं सगळं तुम्हाला माहितच आहे. बाबासाहेबांमुळेच आपण बोलायला लागलाय. मग तुम्ही बोलायला लागले, ठीक आहे, बोलायला लागले, मी जाता तेच म्हणतो, बोलायला लागले तर तुम्ही अन्याय अत्याचार विरुद्ध बंड पुकारलं पाहिजे, बोललं पाहिजे. समजलं का? भिक्खूंचंच काम नाही तर उपासक उपासिकाने सुद्धा अन्याय अत्याचार विरुद्ध बोललं पाहिजे, बंड पुकारलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, भाषण दिलं पाहिजे, आपली अंमलबजावणी केली पाहिजे आणि न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. बाबासाहेब बोलले, ज्योतिबा फुले बोलले, सावित्रीबाई फुले बोलले. समजलं का? मुक राहून चालणार नाही. आपल्याला अन्याय अत्याचार विरुद्ध प्रतिकार करावाच लागेल, बोलावंच लागेल. आणि हे बोल कसे असले पाहिजे? शब्दाला सत्याची धार असली पाहिजे. बुद्धही बोलले, 45 वर्ष बोलत राहिले. बोलत राहिले म्हणजे त्यांनी धम्माचा उपदेश केला, त्यांनी शब्ददान केले. त्या शब्ददानामुळे, ते बोलल्यामुळे जगाचं काय झालं? कल्याण झालं, आहे का नाही? म्हणून आपण बोलायला शिकलं पाहिजे. हेच मला आजच्या या निमित्तानं सांगायचं आहे. या मूकनायक पाक्षिक वर्तमानपत्राची जी सुरुवात झाली आणि हा मुक्यांचा मूकनायक, हा लोकनायक, हा महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवामुळे आम्हाला हे सुंदर जीवन प्राप्त झालं, त्या बाबासाहेबांना मी वंदन करतो. आजच्या निमित्तानं थांबतो. भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल. बंद करू. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च